कैलासवासी मेघराज बाबूरावजी आडसकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमास आडस येथे आज ट्रॅफिक जाम गर्दी झाली होती. अंबाजोगाई येथील आंबा साखर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मेघराज बाबूरावजी आडसकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सप्ताहभर भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आडस येथे चालू होता. आज या सोहळ्याची सांगता हबप प्रकाश महाराज बोधले डिकसळकर यांच्या कीर्तनाने झाली. आजच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमास बीड जिल्ह्यातून प्रचंड जनसमुदाय लोटला होता. अक्षरशः आडस येथील सर्व रस्ते ट्रॅफिक जाम झाले होते. माजी आमदार कैलासवासी बाबूरावजी आडसकर यांच्यावर प्रेम करणारा प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता. आजच्या या कार्यक्रमास बीड जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे, माजलगावचे आमदार RT देशमुख, केजच्या आमदार संगीता ठोंबरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, नंदकिशोरजी मुंदडा, बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोलार, सभापती संतोष हांगे, सभापती राजेसाहेब देशमुख, डॉक्टर योगिनीताई थोरात, विजयकांत मुंडे, रमाकांत बापू मुंडे, उद्धव बापू आपेगावकर, केज पंचायत समितीचे सभापती संदीप पाटील, राहुल सोनवणे, अमर पाटील, केजचे नगराध्यक्ष कबीरुद्दीन इनामदार, पशुपतीनाथ दांगट, शेषराव कसबे, प्रताप मोरे, धारूरचे विजयसिंह दिख्खत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अशोकराव गीते यांच्यासह अनेक मान्यवरांची मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमास खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कैलासवासी मेघराज आडसकरांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. खासदार ताई देखील यावेळी भावनिक झालेल्या दिसून आल्या. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणाऱ्या या प्रचंड जनसमुदायाचे रमेशराव आडसकर यांनी आभार मानले. न्यूज 1 चॅनल रिपोर्टिंग करता पत्रकार शेख दाऊद यांच्यासह मी रामदास तपसे, आडस. मेघराजजी आडसकर साहेब यांच्या स्मरणार्थ केज शहरामध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर लावलेले आज दिसून येत होते. याची ताकद अशी हा घोडा हा घोडा जाता जाता जिथे लव अंकुश होते तिथे गेला. लव अंकुश खेळत होते आणि त्या बागेमध्ये तो घोडा महत्वाचा आहे आणि कोणीही कोणत्याही क्षेत्राला कमी समजायचं नाही. ज्याचं त्याचं काम ज्याच्या त्याच्या पहिलं काय असते चांगलंच असते. लाटून देणारी बाई कमी नाही. तिने जर लाटून दिलं नसतं तर भाजणारीनं काय भाजलं असतं. वड्या भाजणारी बाई कमी नाही. तिने नसतं भाजून दिलं तरी काय कडी खाल्ली असते का. लाटणारी बी महत्वाची आणि भाजणारी महत्वाची आणि तेवढं करून खाणारा बी महत्वाचा. केलेले स्वयंपाक खाल्लं नसतं तर कुत्र्या मांजरांनी उचलून दिलं असतं. तसं अध्यात्माच्या क्षेत्रातले आम्ही लाटून देणारी माणसं, राजकीय क्षेत्रातले तुम्ही भाजून देणारी माणसं, सगळ्याच्या माध्यमातून सुखी होणारी जनता हे खाणारे वारकरी महत्वाचे आहे. त्याच्यामुळे कुणी कोणाला कमी समजायचं नसतं. प्रत्येक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचार केला गोकुळातली परिस्थिती काय झाली अत्यंत त्यांनी पाहिली. पिंडप्रतर्पणादी कार्य केलं जातं बरोबर केलं जातं. त्याच्यावर चर्चा लोकांची असते. थोडक्यात पेरी सांगतो. एखादं बीजगणित शिकवताना x बरोबर काहीतरी किंमत मांडायची. x मांडल्याशिवाय गणिताचं उत्तर येत नाही. तसं आणखी एक संतांची प्रमाण आहे. मातीचा केला पशुपती, मातीचा महादेव केला आणि त्याची आपण पूजा केली. शेवटी शिवपूजा शिवाशी पावे, माती माती माझी सामावे. कुठेतरी सपोज कुठेतरी गृहीत धरल्याशिवाय चित्ताला आलंबन असल्याशिवाय त्या भावनेचं काय होत नाही, समर्पण होत नसतं. आणि म्हणून ह्या प्रथा परंपरा आपल्या पूर्वजांनी काय केलेल्या आहेत करून ठेवलेल्या आहेत आणि त्या परंपरेला अनुलक्षून देशमुख परिवाराने, रमेशराव साहेब आणि त्यांच्या सर्व परिवाराने आजचा हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने आज काल्याच्या कीर्तनाच्या रूपाने आपल्याला समारोपाच्या टप्प्यावर जायचं आहे. भागवत कथा अतिशय सुंदर झाली आणि त्या कथेचा समारोप महाराजांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केलेला आहे. आणि त्या कथेच्या माध्यमातून प्रत्येकाने नामस्मरण करावं, धर्मसंस्कृतीचा आचार विचार करावा, ही सद्भावना व्यक्त करून एक सुंदर प्रकारची दिशा देण्याचा आपण
सेवकाने केलेला आहे. आज या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने घेतलेला अभंग आहे तो श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि बाळक्रीडा प्रकरणातील आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या गोकुळातील ज्या लीला आहेत त्या लीलेची एक चोरीय प्रकरण आहे. त्याच्यातील एका प्रसंगाचं वर्णन करतात. आज कैलासवासी मेघराज अडसकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रती मी मनापासून आपली श्रद्धांजली अर्पित करते. खरं इथे काही प्रसंग भाषणाचा नाही आहे. मागे म्हटलं होतं की एखाद्या कुटुंबामध्ये आधी डोक्यावरून वडिलांचं छत्र हलवणं आणि त्यानंतर वडिलांच्या माघारी ज्या बंधूच्या बळावरती आपण या जगामध्ये आपलं आयुष्य पुढचं कंठित करायचं असतं किंवा या जगाच्या सगळ्या समस्यांना तोंड द्यायचं असतं, त्या बंधूचाही आधार आपल्या आयुष्यातून निघून जाणं हे खरंच न पेलवता येण्यासारखं दुःख आहे. आणि वडिलांचं आणि इतक्या खंबीर करत्या पुरुषाचं आपल्या डोक्यावरून छत्र हलवण्याचं काय दुःख असतं ते अगदी मी 100% समजू शकते. म्हणजे केवळ एखाद्याच्या आपण सांत्वनाला जातो आणि असं म्हणतो की आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, तितकं कोरडं आणि तटस्थ हे नक्कीच नाहीये. स्वतःच्या अनुभवामधून आज मी रमेश भाऊंना हे नक्की सांगू शकते की तुमचं दुःख काय आहे हे मला 100% कळू शकतं. परंतु आता सर्व कुटुंबाची तुला जिम्मेदारी. आपण दुःख दाखवल्याने आपल्याला सोडून गेलेल्या प्रिय व्यक्ती परत येत नाही, परंतु कुठेतरी त्यांच्या जाण्याचा दुःख हे कमी करण्याचा प्रयत्न असतो. म्हणून अशा प्रकारचे जेव्हा आपण कीर्तनाचा लाभ घेतो त्यावेळी कुठेतरी ह्या दुःखाला सामोरं जाण्याचं एक बळ, आत्मिक बळ आपल्याला मिळत असतं. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं इथे विशेष महत्व आहे. यायला मला उशीर झालेला आहे, परंतु बोधले महाराजांनी सांगितलं की त्यांनी खिंड हात धुण्याची व्यवस्था बाहेर आहे. पाणी प्यायल्यानंतर हात बाहेर धुवा, नंतर आपण बसणार आहे तिथं पाणी चालू नका. ज्यांचं जेवण झालंय अशाला विनंती की त्यांनी बाहेर पाणी सोय केली पाण्याची, हात धुवायला बाहेर जायचे. राजेश सर बाहेर राजेश सर